मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमधील भूमिती आकृत्या कशा काढायच्या ते शिकत आहोत. यापूर्वीच्या आकृत्या आपण आधीच्या भागात शिकलो आहोत. आता प्रश्न क्रमांक 15 पाहूया. कोन 40 अंश व त्रिज्या 6 सेंटीमीटर असणाऱ्या वर्तुळखंडात तीनही बाजूंना स्पर्श करणारे अंतर्लिखित वर्तुळ काढा. प्रश्नात दिलेल्या मापाप्रमाणे आपण वर्तुळखंड काढून घेऊया. प्रथम आपण एक रेषा काढून घातली आहे. रेषेला नाव दिलं आहे AB. आता कोनमापकाच्या सहाय्याने आपण 40 अंशाचा कोन करून घेऊया. आपला कोन तयार झाला आहे CAB. याचं माप आहे 40 अंश. यानंतर दिलेल्या मापाप्रमाणे 6 सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस काढून घेतला आहे. आता हा जो कोन आहे CAB तो आपण दुभागून घेऊया. CAB कोन आपण दुभागून घेतला आहे आणि मिळालेल्या बिंदूला E हे नाव दिलं आहे. आता E बिंदूमधून आपल्याला लंबरेषा काढायची आहे. E बिंदूतून आपण लंबरेषा काढून घेतली आहे. मिळालेल्या बिंदूला आपण P हे नाव दिलं आहे. आता P हा कोन आपण दुभागून घेऊया. P या कोनाचे आपण 2 सारखे भाग केले आहेत. मिळालेला बिंदू हा वर्तुळाचा मध्यबिंदू आहे.
तो मध्यबिंदू घेऊन आपण वर्तुळ काढून घेतलेलं आहे. हे वर्तुळ कोनाच्या दोन्ही बाजूंना स्पर्श करते. आपली आकृती पूर्ण झाली आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 16 बघूया. 40 अंशाच्या कोनात दोन्ही भुजांना स्पर्श करणारे 2.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. 40 अंश मापाचा कोन ABC आपण काढून घेऊया. यासाठी आपण कोनमापकाचा वापर करूया. आपला कोन ABC काढून पूर्ण झाला आहे. आता हा कोन आपण दुभागून घेऊया, म्हणजेच या कोनाचे 2 समान भाग आपण करूया. कोनाचे 2 समान भाग करून झाले आहेत. BC रेषेवर आपण अंदाजे 2 बिंदू करून घेतले आहेत. कंपासमध्ये 2.5 सेंटीमीटर अंतर घेतलं आहे आणि त्या 2 बिंदूंमधून वरच्या बाजूला 2 कंस करून घेतले आहेत. आता आपण BC रेषेला 2.5 अंतरावर समांतर रेषा काढत आहोत. MN ही समांतर रेषा आपण काढून घेतली आहे. ही रेषा कोनाच्या दुभागलेल्या रेषेवर जिथे मिळते तो बिंदू महत्त्वाचा आहे. तो बिंदू म्हणजे आपल्या वर्तुळाचा मध्यबिंदू आहे. आता त्या बिंदूतून BC रेषेवर आपण लंब काढून घेऊया, म्हणजे आपल्याला हवी ती त्रिज्या मिळेल आणि आपण वर्तुळ काढू शकू. आपण BC रेषेवर O बिंदूतून लंब काढून घेतला आहे. BC रेषेवर मिळालेल्या बिंदूला आपण P हे नाव दिलं आहे. OP एवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढून घेऊया. हे वर्तुळ कोनाच्या दोनही भुजांना स्पर्श करणारं असलं पाहिजे. बघा, आपलं वर्तुळ पूर्ण झालंय आणि कोनाच्या दोनही बाजूंना ते स्पर्श करत आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. 9 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढून त्यात 3 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील. आता आपण 9 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज त्रिकोण काढून घेऊया. समभुज त्रिकोण म्हणजे सर्व बाजू समान, म्हणजे सर्व बाजू 9 सेंटीमीटर असणार आहेत.
आपण समभुज त्रिकोण काढून घेतला आहे आणि त्याला नाव दिलं आहे ABC. आता त्रिकोणाचे तीनही कोन आपण दुभागून घेऊया. त्या रेषा जिथे छेदतात त्या बिंदूतूनच आपण A हा बिंदू जोडून घेऊया, म्हणजे A हा कोनही दुभागला जाईल. त्रिकोणाचे B आणि C हे दोन कोन आपण दुभागून घेतले. मिळालेल्या बिंदूला आपण O हे नाव दिलं आहे. याशिवाय त्रिकोणावर मिळालेल्या बिंदूंना आपण PQR अशी नावं दिली आहेत. यानंतर आपण OPC हा कोन दुभागून घेऊया. मिळालेल्या बिंदूला आपण M1 असं नाव दिलं आहे. आता OM1 एवढी त्रिज्या घेऊन आपण इतर दोन रेषांवरही त्या बिंदूप्रमाणे कंस करून घेऊया आणि त्याला नावं देऊया M2 आणि M3. M1, M2, M3 हे तीनही बिंदू आपण जोडून घेऊया, म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या आत दुसरा एक छोटा त्रिकोण मिळेल. या त्रिकोणाची प्रत्येक बाजू म्हणजे आपण काढणार असलेल्या अर्धवर्तुळाचा व्यास असेल. आता आपल्याला तीन मध्यबिंदू मिळाले आहेत. त्यांना आपण नावं दिली आहेत S1, S2, S3. सर्वात प्रथम S1 या बिंदूतून आपण अर्धवर्तुळ काढून घेऊया. S2 आणि S3 या दोनही मध्यबिंदूतून आपण अर्धवर्तुळ काढून घेतली आहेत आणि आपली आकृती पूर्ण झाली आहे. प्रश्न क्रमांक 18. 9 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ
चौरसाच्या 2 बाजूंना स्पर्श करून त्यांचे व्यास संलग्न राहतील. प्रथम आपण 9 सेंटीमीटर बाजूचा चौरस काढून घेऊया. आपला ABCD हा चौरस पूर्ण झाला आहे. चौरसाचे दोनही कर्ण आपण जोडून घेऊया. हे कर्ण जिथे छेदतात त्याला आपण O हे नाव दिलं आहे. आता आपण DOA आणि DOC हे 2 कोन दुभागून घेऊया, कारण आपल्याला चौरसाचे 4 समान भाग करायचे आहेत. चौरसाचे 4 समान भाग झाले आहेत. आता ह्या चौरसात आपल्याला 4 अर्धवर्तुळ काढायची आहेत. OAB हा कोन दुभागायचा आहे. DB या रेषेवर आपल्याला एक बिंदू मिळाला आहे. त्या बिंदूतून आपण लंब रेषा काढणार आहोत.
ही जी लंबरेषा आपल्याला मिळाली आहे ती म्हणजे आपण काढणार असलेल्या अर्धवर्तुळाचा तो व्यास आहे. आता आपण अशाच 4 रेषा त्याच मापाने काढून घेऊया, म्हणजे अर्धवर्तुळाचे 4 व्यास आपल्याला मिळतील. आता आपण अर्धवर्तुळ काढून घेऊया. अर्धवर्तुळाच्या मध्यबिंदूला आपल्याला नाव द्यायचं आहे. आपण नाव देऊया B1, B2, B3, B4. आपण कुठलंही नाव देऊ शकतो. आपलं एक अर्धवर्तुळ काढून पूर्ण झालंय. याचप्रमाणे आपण इतर 3 अर्धवर्तुळे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता हे अर्धवर्तुळ चौकोनाच्या 2 बाजूंना स्पर्श करत आहे आणि सर्व अर्धवर्तुळांचे व्यास संलग्न आहेत. आपली आकृती काढून पूर्ण झाली आहे. प्रश्न 19. त्रिज्या 9 सेंटीमीटर व 40 अंश मापाचा कोन असलेल्या वर्तुळखंडात एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करा. सर्वात प्रथम आपण एक वर्तुळखंड काढून घेऊया ज्याची त्रिज्या 9 सेंटीमीटर आहे आणि कोन 40 अंश मापाचा आहे. आपण नावं देऊन घेऊया ABC. आता CAB हा कोन आपल्याला दुभागून घ्यायचा आहे. CAB हा कोन आपण दुभागून घेतला आहे आणि मिळालेल्या नवीन बिंदूला P हे नाव दिलं आहे. आता आपल्याला P हा कोन दुभागायचा आहे, म्हणजेच APC. त्याच्या आधी आपल्याला P या बिंदूतून एक लंब रेषा काढायची आहे. P बिंदूतून जाणारी लंब रेषा आपण काढून घेतली आहे आणि मिळालेल्या बिंदूंना आपण नाव देऊन घेऊया. E आणि F असं नाव आपण दिलेलं आहे. आता आपल्याला जो कोन मिळालेला आहे APF तो कोन आपल्याला दुभागून घ्यायचा आहे.
APF हा कोन आपण दुभागून घेतला आहे. मिळालेल्या बिंदूला आपण G1 असं नाव दिलं आहे. आता G1 या बिंदूतून आपल्याला EF या रेषेला समांतर रेषा काढायची आहे. समांतर रेषा आपण काढून घेतली आहे. G1, G2 अशी नावं त्याला दिली आहेत. आता जो मध्यबिंदू आपल्याला मिळतोय त्या मध्यबिंदूतून आपण अर्धवर्तुळ काढून घेऊया. हे अर्धवर्तुळ आपण वर्तुळखंडात अंतर्लिखित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20. 6 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात 4 अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील. सर्वात प्रथम आपण 6 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेऊया आणि त्या त्रिज्येने एक वर्तुळ काढून घेऊया. वर्तुळ काढून झालेलं आहे. आता ह्या वर्तुळाचे आपल्याला 8 समान भाग करून घ्यायचे आहेत. वर्तुळाचे 4 समान भाग झालेले आहेत. आता त्यापैकी कोणतेही 2 कोन दुभागून घेऊया आणि ती रेषा वाढवून घेऊया, म्हणजे आपल्याला वर्तुळाचे 8 समान भाग मिळतील. वर्तुळाचे 8 समान भाग आपल्याला अशा पद्धतीने मिळालेले आहेत. वर्तुळाच्या मध्यबिंदूला आपण A नाव दिलं आहे. त्यानंतर 4 बिंदूंना B, C, D आणि E अशी नावं दिलेली आहेत. आता आपण एका बिंदूतून लंबरेषा काढून घेत आहोत. आपली लंबरेषा काढून झाली आहे.
प्रश्न क्रमांक 19 मध्ये आपण जी पद्धत पाहिली त्या पद्धतीने आपण एका वर्तुळखंडात एक अर्धवर्तुळ काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण एक कोन दुभागून घेतला आहे। आपल्याला जो मिळालेला बिंदू आहे त्याला आपण G1 असं नाव दिलंय। आता G1 मधून एक समांतर रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे। आपण समांतर रेषा काढून घेतली आणि त्याला नाव दिले G1 G2। आता या रेषेवरच आपल्याला अर्धवर्तुळ काढून घ्यायचं आहे। बघा एका वर्तुळखंडात आपण एक अर्धवर्तुळ काढून घेतलेला आहे। आता त्याच त्रिज्येने आपण तीनही बाजूंना खुणा करून घेऊया आणि त्या बाजू जोडून घेऊया, म्हणजे वर्तुळामध्ये एक चौरस आकृती आपल्याला मिळेल। या चौरसाच्या चारी बाजूंना आपल्याला अर्धवर्तुळ काढायची आहेत। एका बाजूचं अर्धवर्तुळ आपण आधीच काढलेलं आहे। आता उरलेल्या तीन बाजूंनाही आपण अर्धवर्तुळ काढून घेऊया। आपली चारही अर्धवर्तुळ काढून पूर्ण झाली आहेत आणि प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करत आहे आणि त्याचे व्यासही संलग्न आहेत। अशा रीतीने इंटरमिजिएट परीक्षेच्या अभ्यासक्रमातील 20 आकृत्या आपण काढून पूर्ण केल्या आहेत। या सर्व आकृत्यांचा भरपूर सराव करावा। परीक्षेमध्ये यातील कोणतेही 5 प्रश्न येऊ शकतात। आता यानंतर घनभूमिती आणि अक्षरलेखन आपण व्हिडिओच्या पुढील भागामध्ये बघणार आहोत।